मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावल्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे टॉलेस्ट नेते झालेले आहेत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। याची सध्या राजकारणामध्ये बरीच चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट साहेब आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीचं हे विधान आहे, सूचक वक्तव्य असं म्हणावं, कारण शिवसेनेकडून एकीकडे जागा वाटपाचा त्यांचा जो काही तिढा होता तो सुट्टा या ठिकाणी आपण पाहतोय की आता मुख्यमंत्र्यांची स्तुती त्या ठिकाणी होते, काय म्हणाल? नाही का, खरं आहे, मराठा समाजातील काही नेत्यांनी राजकारणासाठी वापरलं। मग आपण हे असं करू तसं करू करत त्यांना खेळवत जे ठेवलं होतं तो प्रकार सर्व शिंदे साहेबांनी बंद करून टाकला। महाराष्ट्रामध्ये एकमेव असा मुख्यमंत्री त्यांना पाहायला मिळाला ज्यांनी छत्रपती शिवरायांची शपथही घेतली आणि ती पूर्णही केली, आणि कमी कालावधीमध्ये। किती कालावधी गेला? अत्यंत थोड्या कालावधीमध्ये सगळं करून आणलं। म्हणून त्यांना आज मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात मानायला लागलेला आहे, तेच आमचे नेते आहेत असं म्हणायला लागलेलं आहे। आणि त्याच्यामुळं हा परिणाम प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुरू केली ती योग्य पद्धतीने केलेली आहे की जो समाजाला देतो तो नेता होणारच, परंतु ज्याने खेळवलं आता त्यांना आता पिछाट होईल हे एवढं मात्र निश्चित आहे। पण प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येतील अशी पण चर्चा सुरू आहे, काय म्हणाले यासाठी? आम्ही तर सांगतोय प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत, त्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी सत्तेमध्ये सहभागी व्हावं यावं, पण त्यांचं स्वागतच केलं जाईल। एवढा मोठा नेता एखाद्या पक्षाशी जर जोडला गेला तर त्यांचं स्वागत हे कोणीही करेल, आणि आम्ही तर म्हणजे त्याला रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करू। नक्कीच, पण संजय राऊत म्हणतायत की प्रकाश आंबेडकर हे मवियाची ए टीम आहे आणि ते आमचेच आहेत, आमच्यासोबतच असणार आहेत। अहो, त्यांच्या टीममधले किती लोक सोडून चाललेत? नितीश कुमार गेला ना, आता अनेक लोक जाणार आहेत, परंतु यांच्या हातात असं काही राहिलेलं नाही। सोडून जाण्याचं कारण काय नेमकं? कारण काय, यांची एकता होणारच नाही आहे, यांचं मोठ कुठं बांधलं जाणारच नाही आहे। यांना माहिती आहे जेव्हा जागा वाटपाचा टाईम येईल ना, म्हणजे सगळ्याचे तोंड वेगवेगळ्या दिशेला जातील, आणि सर्वात पहिले यांच्यापासून काँग्रेस पण वेगळे जाईल। बरं, भुजबळांची जी गैरसोय होते पक्षामध्ये म्हणा किंवा सरकारमध्ये म्हणा, कारण ओबीसींच्या ताटातलं मराठ्यांना दिला असं त्यांचा थेट आरोप आहे, आणि त्यामुळे ते महाराष्ट्रभर आता ओबीसी यात्रा काढणार आहे। आज ओबीसी नेत्यांसोबत त्यांची बैठकसुद्धा होती, रूपरेषा पण ठरलेली असं समजतं। नगरमधून ते पहिला महामेळावा घेतील असंही समजतं। त्यामुळे त्यांची समजूत कशी काढली जाईल सरकारकडून, कारण ते आता अगदी अग्निपरीक्षा द्यायला देखील तयार आहे अशा आवेशामध्ये सगळ्यांशी वागतायत, बोलतायत। भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, ओबीसीचं राजकारण त्यांनी गेली 35 वर्षापासून करतायत, आणि आमच्यासारख्याने त्यांना बोलावं असं काही नाही आहे। सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठ्यांना दिलेलं ते आरक्षण आहे, एवढी स्पष्ट भूमिका आहे। एवढं मोठं ते गॅजेट काढलेलं आहे, राजपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, आणि या नेत्यांनी त्यांना काही मुख्यमंत्री भेटणार नाही किंवा उपमुख्यमंत्री भेटणार नाही अशातला काही भाग नाही आहे। त्यांनी त्यांच्याशी चर्चा संवाद साधला पाहिजे, परंतु चर्चा न करता जर आता असे मेळावे घेतले तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, हे टाळलं पाहिजे। तुमच्या आंदोलनाला, तुमच्या लोकशाही मार्गाला जायला कुणाचाच विरोध नाही आहे, परंतु चर्चा तर कराल का नाही? कुणबी नोंदी, शिंदे समिती, त्यासोबतच जी अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांबाबतची ती रद्द करा असे 3 ठराव केले त्यांनी बैठकीमध्ये। काय ठराव केल्या, पण का दिल्या? जे कुणबी नोंदी ऑलरेडी होत्या त्यांना द्यायचं नाही का? त्यांना तसं ठेवायचं का? तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यात 90% मराठा समाजाचे लोक होते, आणि हे कशामुळे होत होतं की त्यांना कुठं चान्स मिळत नव्हता, ते द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं। आणि तुम्ही एकदा येऊन त्यांची चर्चा करा, मग ठरवा तुम्हाला काय भूमिका घ्यायची ती। बरं, विनायक राऊत पण म्हणतायत की शिंदे गट आणि शिवसेना हे एकत्र नांदणे शक्य नाही आहे, म्हणजे सरकारमध्ये एकत्र नांदणार नाही। भुजबळही काही दिवसांसाठी अजित पवार यांच्या गटातून वेगळे होतील। कोण कुठं जातील यापेक्षा स्वतः फुटलेला पक्ष कसा आणखीन फुटणार नाही याची काळजी त्यांनी केलेली बरी राहील। नक्कीच, आणि आता ईडी चौकशी होते, तुम्ही एक महत्त्वाचं विधान केलं होतं की मोठे मासे गळायला लागतील। आज पुन्हा रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी होते, त्यांना 3रं समन्स गेलं आहे, काय वाटतं तुम्हाला नेमकं काय होईल? अहो, तर मातोश्री जे आहे ना, तुम्ही कधी पाहिलंय का? 1000 कोटीच्या वरचं ते असलेली संपत्ती ही कॉर्पोरेशनची जागा असलेली त्याच्यावरती उभं राहिलेलं टावर आहे, आणि म्हणून या चौकशीमध्ये हा एकटा रवींद्र वायकर करू शकत नाही, त्याच्याबरोबर मोठे मासे त्याच्याबरोबर आहेत, त्यांचे सगळ्यांचे त्याचे नावंही आहेत, आणि तो रवींद्र वायकर हा एकाच नाही तर अनेक कंपन्यांमध्ये त्यांचा भागीदार आहे। म्हणून त्यासाठी ह्या चौकशीच्या माध्यमातून इतरही चौकशा होतील आणि मोठे मासे हे गळायला लागतीलच लागतील।
एक शेवटचा प्रश्न आहे, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राचं कॅबिनेट जात आहे, कधीपर्यंत जाणार आहे? काय वेळ ठरली आहे, तारीख ठरली आहे? तारीख आणखी ठरली नाही. CM आणि डेप्युटी CM जेव्हा ठरवतील त्या टायमाला आम्हाला सुद्धा आनंद होईल की आम्ही श्रीरामाचं दर्शन घ्यायला जाऊ. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.